राज्यातील तब्बल 553 संवर्गाचे सेवा प्रवेश नियमांमध्ये सुधारणा. जाणून घेऊया सुधारित सेवा प्रवेश. तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर. तर राज्यातील तब्बल 553 संवर्गाचे सेवा प्रवेश नियमांमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे आणि याबद्दलचीच सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत. त्यामुळेच या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायलाही आपण विसरू नका. चला तर बघूया की 553 संवर्गांच्या सेवा प्रवेश नियमांमध्ये कोणती सुधारणा करण्यात आलेली आहे. तर राज्यातील तब्बल 553 संवर्गाचे सेवा प्रवेश नियमांमध्ये सुधारणा करणे संदर्भात सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 5 मे 2026 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. सदरच्या शासन निर्णयानुसार सुयोग्य उमेदवारांची निवड करणे शक्य व्हावे याकरिता पदभरती प्रक्रिया अधिक एकसंघ, सुलभ, परिणामकारक व कालबद्ध करण्याकरिता सुधारित परीक्षा पद्धती संवर्गाचे तर्कसंगत व वर्गीकरण सेवा प्रवेश नियमांचे सुसूत्रीकरण आणि निवड प्रक्रियेचे प्रमाणीकरण करण्याकरिता सेवा प्रवेश नियमांमधील शैक्षणिक पात्रता, अनुभव, प्राधान्ये तसेच कौशल्ये व इतर आनुषंगिक बाबींमध्ये सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग व्यतिरिक्त स्वतंत्र शासकीय यंत्रणेद्वारे भरती करण्यात येणाऱ्या संवर्गांना सुधारणा लागू होणार नाहीत असेही नमूद करण्यात आलेले आहे. या संवर्गाची भरती प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच सुरू असणार आहे. यामध्ये पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती, पोलीस भरती बोर्डद्वारे पोलीस भरती, गट ब अराजपत्रित तसेच गट क मधील कोणत्याही पदांसाठी उमेदवारांची निवड करताना मौखिक परीक्षा म्हणजेच मुलाखत घेण्यास येणार नाही असेही स्पष्ट करण्यात आलेले आहे. आता या संदर्भातील जो सविस्तर शासन निर्णय आहे तो आपण अशा पद्धतीने पाहून घेऊ शकता. तर हा तो शासन निर्णय आहे. हा एकंदरीत शासन निर्णयाद्वारे जे 553 पदं आहेत त्यांच्यामध्ये एकंदरीत सेवा प्रवेश नियमांमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे असं आपण म्हणून घेऊ शकतो. तर आजचा हा व्हिडिओ आपल्यासाठी माहितीपर ठरला असेल अशी मी अपेक्षा करतो. त्यामुळे अशाच प्रकारचे माहितीपर व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे. त्यावर जाऊन आपण इन्फॉर्मेशनल व्हिडिओज पाहून घेऊ शकता. यासोबतच होणारी जी TET म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा आहे त्या परीक्षेची तयारी करण्याच्या दृष्टीने आपल्याला व्हिडिओज आवश्यक असतील तर त्या TETच्या व्हिडिओची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये TET एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे. त्यावर जाऊन आपण TETचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता. जाता जाता आपण या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि मी आपली आता रजा घेतो. माझ्या सर्व एकंदरीत बंधू भगिनींना माझा नमस्कार.